Hello student, I am lecturer Deepak Ashok Davre from Jagruti Junior College, Department of Physics. Today we study a topic, structure of atom and nuclei. In that topic we already studied different atomic theories like Dalton atomic theory. It can also say Dalton atomic model, Rutherford atomic model, uh, Thomson atomic model. Such theories we already studied in that topic. Now we have to study a Bohr's atomic model. म्हणजे या टॉपिकमध्ये आपण खूप साऱ्या ॲटॉमिक थेरी स्टडी केलेल्या आहेत. आता आपल्याला जे स्टडी करायचं आहे त्या थेरीचं नाव आहे किंवा त्या मॉडेलचं नाव आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. हे ॲटॉमिक मॉडेल नील्स बोर या सायंटिस्टनी प्रपोज केलं होतं. तर या ॲटॉमिक मॉडेलमध्ये नेमकं काय आहे, या ॲटॉमिक मॉडेलमध्ये असणारे पॉसिलेट्स काय आहेत, या ॲटॉमिक मॉडेल्समध्ये दिलेलं रेडियसचं रिलेशन, या ॲटॉमिक मॉडेलमध्ये दिलेलं व्हेलॉसिटीचं रिलेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण पहिलं पॉसिलेट्स बोर्सनं दिलेलं बघणार. तर पहिलं पॉसिलेट्स काय आहे तिथे मी लिहिलेलं आहे बघा, ते मी लिहिलेलं आहे. पहिलं पॉसिलेट काय सांगा, द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. पहिलं पॉसिलेट वेगळं काही नाही, इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो, एवढंच पहिल्या पॉसिलेट्समध्ये सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणाले यात नवीन काय, हे तर आपल्याला प्रिव्हियस मॉडेलमध्ये पण सांगितलेलंच होतं ना. मग यात नवीन काय, रुदरफोर्ड मॉडेलमध्ये पण सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये नवीन काय, तर याच्यामध्ये त्यानं रिझन सांगितलं की जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरणार आहे त्याच्यामध्ये रुदरफोर्डला प्रॉब्लेम काय आला होता की जो फिरणारा इलेक्ट्रॉन आहे तो एनर्जी रेडिएट करेल आणि एनर्जी रेडिएट केल्यामुळे त्याचं ऑर्बिट कमी होत 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 जाऊन तो शेवटी न्यूक्लियसमध्ये फॉल होईल असं वाटलं होतं. आणि याचं एक्सप्लेनेशन त्याला देता आलेलं नव्हतं. त्याचं एक्सप्लेनेशन मात्र कोणी दिलं, नील्स बोर या सायंटिस्टने दिलं आणि त्यालाच त्यानं पहिलं पॉसिलेट्स दिलं. मग पहिल्या पॉसिलेट्स मध्ये काय सांगितलं, द इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे इथं मी एक्सप्लेन करतो, जरा लक्ष द्या. हा न्यूक्लियस आहे, ऑब्विसली न्यूक्लियसवर कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह. कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह. आणि हा फिरणारा इलेक्ट्रॉन आणि हे त्याचं ऑर्बिट आहे, बरोबर. याच्यामध्ये डिस्टन्स किती ठेवू आपण कन्सिडर केला, ऑब्विसली हा सर्क्युलर पाथ आहे. हा कोणता पाथ आहे बाळांनो, सर्क्युलर पाथ आहे. कोणता पाथ आहे, सर्क्युलर पाथ. आणि हे डिस्टन्स काय असणार, मग सेंटर पासून इलेक्ट्रॉन पर्यंत रेडियस असणार. काय असणार बाळांनो, रेडियस एवढं डिस्टन्स असणार आहे, बरोबर. न्यूक्लियसवर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता, निगेटिव्ह. भले हा पॉझिटिव्ह चार्ज असला आणि हा निगेटिव्ह चार्ज असला, दोघांचं मॅग्निट्यूड सेम असतं. म्हणजेच काय, आता समजा मी हायड्रोजन ॲटम कन्सिडर केला. कोणता ॲटम कन्सिडर केला, हायड्रोजन. आता ह्या इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असणार, -1.6. त्यावेळी ह्या न्यूक्लियस मधल्या प्रोटॉनवर किती चार्ज असणार, +1.6. किती असणार, +1.6, बरोबर. म्हणजे हा चार्ज आणि हा चार्ज काय आहे, सेम आहे. फक्त काय फरक आहे, मग हा मायनस मध्ये आहे आणि हा प्लस मध्ये. ओके, म्हणजे त्यांची व्हॅल्यू सेम असते नक्की. ओके, मग त्यानं काय सांगितलं ह्या पहिल्या पॉसिलेट मध्ये की हा जो इलेक्ट्रॉन आहे हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये न्यूक्लियसच्या भोवती फिरतोय. तर तो आतल्या हा इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट होणार नाही आणि हा इलेक्ट्रॉन आतल्याही बाजूला येणार नाही, बाहेरच्या बाजूला पण जाणार नाही. म्हणजे याचा ऑर्बिट फिक्स असणार आहे, बदलणार नाही. का, असं का होईल, कोणते दोन फोर्सेस बॅलन्स झाले ते मला एक सांगा. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी कुठला फोर्स नेसेसरी आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी कुठला फोर्स नेसेसरी आहे, ऑब्वियसली कुठला फोर्स नेसेसरी आहे, सेंट्रीपिटल फोर्स. कुठला फोर्स नेसेसरी आहे, सेंट्रीपिटल फोर्स. आणि तो बॅलन्स कुठल्या फोर्सने केला आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कुठला फोर्स सांगितला बाळांनो मी, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे काय बाळांनो, हा इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय म्हणजे त्याच्यासाठी कुठला फोर्स नेसेसरी आहे, सेंट्रीपिटल फोर्स. कुठला फोर्स नेसेसरी आहे, सेंट्रीपिटल फोर्स. आणि हा फोर्स कोणी बॅलन्स केलाय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनं बॅलन्स केलाय. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन इनसाइडलाही येत नाही, आउटसाइडलाही जात नाही. म्हणजे हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये फॉल होणार नाही. याचं कारण काय, कारण सेंट्रीपिटल फोर्स is provided by the electrostatic force or centripetal force is equal to the electrostatic force. मग centripetal force चा फॉर्म्युला काय असतो बाळांनो, mv²/r. काय असतो, mv²/r. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स चा फॉर्म्युला काय असतो, z म्हणजे ॲटॉमिक नंबर. z म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. किती असणार, मग हा जेवढा प्लस चार्ज आहे तेवढाच हा मायनस चार्ज आहे, बरोबर ना. मग याची व्हॅल्यू काय धरूया आपण, ई धरूया. प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो, प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस. मग आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार करायचा, साइनचा विचार करायचा नाही आता या ऑसिलेट्स मध्ये तरी.
या पोस्टलेट्स मध्ये आपण साइनचा विचार करणार नाही आहोत, फक्त मॅग्निट्यूडचा विचार करणार आहोत. मॅग्निट्यूड मध्ये साइन कन्सिडर करत नाही. हा मायनस ई आहे तर हा किती झाला आपल्याला प्लस ई. दोघांना पण जर प्लस कन्सिडर केलं तर प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस किती असणार मग ई स्क्वेअर असणार. किती असणार ई स्क्वेअर. हा मायनस ई हा प्लस ई, व्हॅल्यू सेम आहे ना, दोघांची व्हॅल्यू सेम आहे. -1.6 प्लस 1.6 मग याला मी ई कन्सिडर केलं मायनस ई, याला काय कन्सिडर करायचे प्लस ई. व्हॅल्यू धरायची म्हणजे फक्त ई धरायचं. ई इंटू ई काय झालं ई स्क्वेअर. आपण काय असणार स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स दॅट इज आर स्क्वेअर. हा डिस्टन्स किती आहे यांच्यामध्ये, ह्या दोन चार्जेस मध्ये डिस्टन्स किती आहे आर, त्याचा स्क्वेअर करायचा. त्याचा काय करायचा आहे स्क्वेअर. आणि कॉन्स्टंट किती असतो 1/4 पाय एप्सिलॉन. हा कॉन्स्टंट आहे. हा याचा फॉर्म्युला आहे. पहिल्या पॉस्टुलेटचा फॉर्म्युला कळाला काय तुम्हाला सगळ्यांना. पहिल्या पॉस्टुलेटचा फॉर्म्युला काय mv²/r ze²/4 पाय एप्सिलॉन r स्क्वेअर. आता हे मास कुणाचं आहे, m म्हणजे मास तर कुणाचं हे इलेक्ट्रॉनचं, म्हणून इथे मी सफिक्सला e लिहितो बरोबर. v म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट. म्हणजे ऑर्बिटला आपण काय दिलं nth ऑर्बिट, काय नाव दिलं n, म्हणून सफिक्सला मी n लिहिणार. हे r म्हणजे काय रेडियस ऑफ ऑर्बिट, कुठला ऑर्बिट nth नंबरचा ऑर्बिट, म्हणून मी ते n लिहिलं. कळलं का. मग इथे पण काय इलेक्ट्रॉनचा चार्ज काय फिक्स आहे त्यामुळे त्याला काय नाही, ह्या फक्त r ला सफिक्सला काय द्यावं लागणार मला. ओके कळले काय. म्हणजे पहिल्या पॉस्टुलेट्स आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काही दोन फोर्स बॅलन्स झाले. एक चांगलं एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला देऊ शकतोय ते म्हणजे ऑब्जेक्ट. हा एक ऑब्जेक्ट आहे बरोबर ना, हा एक बॉक्स आहे. ह्या ऑब्जेक्टला समजा मी एक फोर्स अप्लाय केला लेफ्ट साइडला, कुठल्या साइडला लेफ्ट, आणि हा अप्लाय करणार आहे राईट साइडला. मग हे दोन्ही फोर्स जर सेम असतील, म्हणजे ह्या साइडला ओढणारा फोर्स आणि ह्या साइडला ओढणारा फोर्स जर सेम असतील तर ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होईल, राईट का लेफ्ट, कुठेच मूव्ह होणार नाही, कोणत्याही डायरेक्शनने मूव्ह होणार नाही. कारण का हे दोन्ही फोर्स काय झाले, तुम्ही ह्याला खेचायला लागलेला आहे, दोन्हीकडनं फोर्स लागलाय. तर काय झालं हे दोन्ही फोर्स इक्वल अँड अपोजिट झाले, म्हणजे बॅलन्स्ड झाले. त्यामुळे हा ऑब्जेक्ट लेफ्टला जाणार नाही आणि राईटला जाणार नाही, फिक्स तेवढं डिस्टन्स फिक्स राहणार, म्हणजे आहे तिथंच राहणार. सेम तसंच इथं व्हायला. इथं काय झालं हे दोन फोर्स बॅलन्स झाले. हे दोन फोर्स काय झाले बॅलन्स झाले. कोणते दोन फोर्स बॅलन्स झाले, सेंट्रिपिटल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय झाले बॅलन्स झाले. त्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इनवर्ड डायरेक्शनला पण येणार नाही, आतल्या बाजूला पण येणार नाही आणि बाहेरच्या दिशेने पण जाणार नाही. हा एवढं फिक्स डिस्टन्स आर हे मेंटेन करणार. कळलं नक्की. सो व्हॉट इज फर्स्ट पोस्टुलेट. पहिलं पोस्टुलेट काय, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. म्हणावं काय सगळ्यांनी, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इन विच ऑर्बिट, कोणत्या ऑर्बिट मध्ये, सर्क्युलर ऑर्बिट. इन विच ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिट. मग यासाठी फॉर्म्युला काय असणार, हा फॉर्म्युला नंतर तुम्हाला अप्लाय करावा लागणार आहे. हे तीन पॉस्टुलेट्स आणि तीन पॉस्टुलेट्सचे फॉर्म्युले तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे, परफेक्ट असले पाहिजे. कारण त्याचं ऍप्लिकेशन करून आपण रेडियस आणि एनर्जी साठी रिलेशन मिळवणार आहोत. काय सांगितलं, रेडियस आणि एनर्जी साठी रिलेशन मिळवणार आहोत. ओके मग काय सांगा पहिलं पॉस्टुलेट प्रत्येकदा, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इन विच ऑर्बिट, इन विच ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिट. ओके मग त्यासाठी फॉर्म्युला काय, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी कुठला फॉर्म्युला लागतो, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी कुठला फोर्स लागते, एक फोर्स, कुठला सेंट्रिपिटल फोर्स. मग आणि हा इलेक्ट्रॉन चार्ज आहे, दोन चार्जेस मध्ये असणारा फोर्स कोणता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे इथं कोणते दोन फोर्स बॅलन्स झाले, कोणते दोन फोर्स बॅलन्स झाले, सेंट्रिपिटल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे दोन काय झालेले आहेत, इक्वल झालेले आहेत. कळलं, म्हणून मी इथे दिले बघा, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, mv²/r. m म्हणजे काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणून मी इथे दिले सफिक्सला ई लिहायचे, ते नाही लिहिलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही सफिक्सचा. v म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट. r म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ r म्हणजे काय, रेडियस ऑफ ऑर्बिट इन दॅट ऑर्बिट. ओके म्हणून मी त्याला सफिक्सला n दिले. n म्हणजे nth नंबर ऑफ ऑर्बिट. n ला तुम्ही प्रिन्सिपल क्वांटम नंबर पण म्हणू शकता. n म्हणजे काय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. थोडक्यात इथं फॉर्म्युला काय मिळाला, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, mv²/r. आणि ह्याचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा z म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर, ज्या ॲटम आपण कन्सिडर करणार त्याचा ॲटॉमिक नंबर. ओके e म्हणजे काय, दोन चार्जेसचा प्रोडक्टचा इथं स्क्वेअर केल्यामुळे इथे काय झालं, e² झाला. आपण कॉन्स्टंट असणार 4πε0, हा कॉन्स्टंट आहे, आणि स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स, त्यांचा जो डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर केला. हे फॉर्म्युला आहे. थोडक्यात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, z e²/4πε0 r² काय असणार आहे, r². r म्हणजे काय, रेडियस ऑफ ऑर्बिट. ओके हे पहिलं पोस्टुलेट झालेलं आहे. आता दुसरं पोस्टुलेट काय, दुसरं पोस्टुलेट काय त्यात आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके तर दुसरं पोस्टुलेट आहे बाळांनो, इकडे लक्ष द्या, इथे लिहिलेलं आहे बघा मी, द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन. काय सांगितलं बघा, द रेडियस
ऑफ एन सॉरी द रेडियस ऑफ ऑर्बिट, काय सांगितलं बघा, द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन फिरायला ना, जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरायला, त्याचं जे रेडियस आहे त्याच्याबद्दल हे पोस्टुलेट सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल हे पोस्टुलेट सांगितलेलं आहे. मग काय सांगते पोस्टुलेट? त्या पोस्टुलेट मध्ये काय सांगितलं बघा, द रेडियस ऑफ एन ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन ओनली टेक a certain fixed value, can only take a certain fixed value such that whose angular momentum is integral multiple of Planck's constant. इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. याचा मीनिंग आणि याचा फॉर्म्युला आता आपण स्टडी करणार आहोत. जरा लक्ष द्या. आता समजा मी एक हायड्रोजन एखादा ऍटम घेतला, जरा लक्ष द्या. कुठलाही घेऊ शकता तुम्ही, हायड्रोजन घेऊ शकता, हेलियम घेऊ शकता, लिथियम घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता. त्याचं समजा पहिलं ऑर्बिट आहे. आता समजा मी हायड्रोजनचे पहिलं ऑर्बिट घेतलं, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन फिल होऊ शकतात? पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 फिल होऊ शकतात. किती फिल होऊ शकतात? 2. आता मला तिसरा एक इलेक्ट्रॉन असणारा ऍटम मी घेतला, म्हणजे कुठला असणार सांगा? 3 इलेक्ट्रॉन असणारा हेलियम. हा तिसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जाणार, ऑब्वियसली पुढच्या ऑर्बिट मध्ये जाणार. मग ते ऑर्बिट कुठं असणार आहे? ते ठराविक अंतर सोडून असणार आहे. ते ऑर्बिट काय ह्याला लागून लगेच असणार नाही. या ऑर्बिट नंतर लगेच असणार नाही ते ऑर्बिट, ते ठराविक डिस्टन्स नंतर असणार आहे. मग हवं तर आपण हे शोधूया, बरोबर ना? म्हणजे हे पहिलं ऑर्बिट झालं आणि हे दुसरं ऑर्बिट, म्हणजे दिस इज n इक्वल्स टू 1, दिस इज n इक्वल्स टू 2. ओके, म्हणजे ह्या पहिल्या ऑर्बिट मध्ये आणि दुसऱ्या ऑर्बिट मध्ये काहीतरी स्पेस आहे, मोकळी राहणार, बरोबर ना? म्हणजे ह्या पहिल्या ऑर्बिट नंतर दुसरं ऑर्बिट सर्टन व्हॅल्यूला असणार, काहीतरी व्हॅल्यूला असणार आहे. मग ते किती व्हॅल्यूला असणार आहे ते इथं सांगितलेलं आहे. ते दुसऱ्या पॉसिलेट्स मध्ये सांगितलेलं आहे. ते कोणत्या व्हॅल्यूला असणार आहे? म्हणजे हे ऑर्बिट्स जे आहेत ना, न्यूक्लियसच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉनचे जे ऑर्बिट आहेत ना, ते फिक्स्ड आहेत आणि ते सर्टन व्हॅल्यूला आहेत. ते सर्टन व्हॅल्यूजला आहेत. पाहिजे तिथे ते ऑर्बिट असत नाही, कळलं का? म्हणजे हा पहिला ऑर्बिट सगळ्यात लगेच दुसरा असणार नाही, लगेच तिसरा असणार नाही. याच्यानंतर ठराविक लेवलला इथं असणार हा दुसरा, तिसरा कुठेतरी इथं असणार आहे. म्हणजे ठराविक डिस्टन्स नंतर एका फिक्स्ड व्हॅल्यूजला ते ऑर्बिट असणार. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय, तो आता याने ह्या पॉसिलेट्स मध्ये सांगितले. बोर्सने तो फॉर्म्युला ह्या पॉसिलेट्स मध्ये सांगितलेला आहे. ओके, मग काय सांगते सेकंड पॉसिलेट? सेकंड बोर्सचं पॉसिलेट काय सांगते? तर इथं सांगितलं बघा, द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन. काय सांगितलं बघा म्हणून? द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन can only take a certain fixed value. हे रेडियस जे आहेत त्यांच्या व्हॅल्यूज जे आहेत म्हणून ते फिक्स आहेत. त्या कशा फिक्स झालेल्या आहेत? त्यांचं जे अँग्युलर मोमेंटम आहे, अँग्युलर मोमेंटम ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक्स कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये असतं. म्हणजे काय अँग्युलर? बघा, मोमेंटमचे 2 प्रकार असतात. बरोबर, मोमेंटमचे किती प्रकार असतात? 2 प्रकार. एखादा ऑब्जेक्ट जर सरळ गेला, हा चॉक आहे, हा सरळ गेला, तर हे एका लाईन मध्ये गेला म्हणून ह्याला काय म्हणायचं? लाईन मध्ये गेला म्हणून त्याला काय म्हणायचं? लिनियर मोमेंटम. त्याला काय म्हणायचं? लिनियर. एका लाईन मध्ये गेला म्हणून त्याला काय म्हणायचं? लिनियर. मोमेंटम म्हणजे हालचाल, इथून इथे गेला, लिनियर मोमेंटम. हे कोणतं मोमेंटम? लिनियर. एखादा ऑब्जेक्ट जर गोल फिरत असेल तर त्याचा अँगल बदलाला, पहिल्यांदा काय व्हायला, त्याचा अँगल बदलाला म्हणून त्याला काय नाव दिलं? अँग्युलर मोमेंटम. त्याला नाव काय दिलं? अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्ही 11th मध्ये स्टडी केला. काय असतो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला? mvr. काय असतो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला? mvr. m म्हणजे मास, v म्हणजे व्हेलॉसिटी. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मास आणि व्हेलॉसिटी असतो. फक्त तो रेडियसच्या भोवती गोल फिरायला लागला की त्याला कुठलं मोमेंटम म्हणायचं? अँग्युलर मोमेंटम. मग सेकंड फॉर्म्युला काय सांगतो किंवा सेकंड पॉसिलेटचा फॉर्म्युला काय? तर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. म्हणजे हे ऑर्बिट जे फिक्स झालेले आहेत, फिक्स व्हॅल्यू जे ऑर्बिटच्या फिक्स झालेले आहेत, त्या कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत? अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे त्यांचं? इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. म्हणजे कसं बघा, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल म्हणजे गुणाकार ऑफ प्लँक कॉन्स्टंट. अँग्युलर मोमेंटम किती असतंय? mvr आणि इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंट म्हणजे h अपॉन 2π. इंटिग्रल मल्टिपल हा इंटिजर नंबर असणार आहे. हा जो नंबर आहे ना बाळांनो, n हा इंटिजर नंबर पाहिजे. म्हणजे 1 नंतर तो डायरेक्ट 2 असणार, 2 नंतर तो डायरेक्ट 3 असणार, 3 नंतर डायरेक्ट 4 असणार, 4 नंतर 5. तो नंबर फ्रॅक्शन मध्ये असणार नाही, म्हणजे 1.2 1.3 असा असणार नाही. म्हणजे हा जो नंबर आहे ना, n याला मल्टिप्लाय करणार. ऑर्बिटचा नंबर आहे कधी पण इंटिजर असणार, म्हणजे 1 ऑर्बिट 2 ऑर्बिट 1.5 असं असणार नाही, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये असणार नाही. याला काय म्हणायचं? इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक. ओके, म्हणजे काय? हे ऑर्बिट आता मी याचे ऍक्च्युअली एक्झाम्पल मध्ये येते, ते आपण सोडून बघूया. हा, तर काय येणार आहे बघा, n ची व्हॅल्यू समजा मी 1 घेतली. n ची व्हॅल्यू किती ठेवली? 1.
आणि h ची व्हॅल्यू किती असते, h ही प्लॅंक कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू किती असते 6.6 × 10⁻³ किती असते h ची व्हॅल्यू 6.6 × 10⁻³ बरोबर ना. आणि 2 नंबर आहे, पाय ची व्हॅल्यू किती असते 3.14, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6.28 येणार, किती येणार 6.28, आणि वरची व्हॅल्यू किती आहे 6.6. म्हणजे यांचा जर तुम्ही रेशो घेऊन बघितला पडून तर किती होणार साधारण नियरली अप्रॉक्सिमेटली सांगावं मी अप्रॉक्सिमेटली सांगत आहे. तर 1.1 मध्ये काहीतरी किती येणार त्याची व्हॅल्यू 1 च्या जवळपास येणार, 1 पॉइंट समथिंग काहीतरी इंटू 10⁻34 असणारच आहे, इंटू 10⁻34 असणार आहे. म्हणजे हे जर आपण न्यूक्लियस हे इथं जर आपण 0 कन्सिडर केलं इथं आपण पुढची व्हॅल्यू किती असणार आहे 0.1 0.3 करत 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 पहिला ऑर्बिट किती असणार आहे 1 पॉइंट, इथे आलं ना n ची व्हॅल्यू आपण 1 ठेवली होती, n ची व्हॅल्यू किती ठेवली 1 ने ह्याला मल्टिप्लाय केलं, h ची व्हॅल्यू किती 6.6 आणि खाली किती 3 × पाय किती असणार आहे, सॉरी 2 × पाय किती असणार आहे 6.6, म्हणजे तेवढंच येणार आहे. म्हणजे जर रेशो जर घेतला तुम्ही तर किती येणार बघा 1.1 धरू आपण, राऊंड अप किती धरू 1.1. म्हणजे हे पहिलं ऑर्बिट जे असणार आहे ते कुठे असणार आहे, ज्यावेळी अँग्युलर मोमेंटम 1.1 असणार आहे इंटू 10⁻34 असणारच आहे, ते कमी प्रत्येक वेळी सांगत बसणार नाही. म्हणजे पहिलं हे किती असणार आहे 1.1 अँग्युलर मोमेंटम जिथं असणार तिथं पहिलं ऑर्बिट. आता दुसरं ऑर्बिट किती असणार आहे, इथं मग n ची व्हॅल्यू किती ठेवायची 2, n ची व्हॅल्यू किती ठेवणार 2 आणि h किती असणार आहे परत तीच व्हॅल्यू 2 पाय ची व्हॅल्यू पण तीच येणार, त्यांचा रेशो परत किती येणार आहे 1.1. खरं आता कशाला मल्टिप्लाय करायला लागणार 2 ला, सेकंड ऑर्बिट साठी किती ना मल्टिप्लाय करणार 2 ला, मग किती येणार त्याची व्हॅल्यू पहिला 1.1 आली होती, दुसऱ्यांदा किती येणार मग 2.2. म्हणजे इथनं 1.1 नंतर डायरेक्ट ऑर्बिट कुठे मिळणार आपल्याला 1.1 नंतर डायरेक्ट ऑर्बिट कुठे मिळणार 2.2 ला मिळणार, कुठे मिळणार 2.2 ला. याच्या म्हणजे 1.3 1.5 1.6 1.9 हे सगळं मधली स्पेस काय असणार आहे मुगळीच असणार आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या ऑर्बिटला दिलेली परमिशन कधी आहे 1.1 ला, दुसऱ्या ऑर्बिटला दिलेली परमिशन किती आहे 2.2 ला, तिसऱ्याला किती असणार 3.3 ला. मध्ये ही स्पेसिंग असते, म्हणजे तिथं ते ऑर्बिट फिक्स झालेलं आहे, त्याच्या म्हणजे हे त्याच्या आधी मध्ये कोणी असणार नाही, एम्प्टी स्पेस असणार आहे. त्याचे अँग्युलर मोमेंटम सांगितले, ही व्हॅल्यू मगाशी मी सांगितलं आता, या कोणत्या व्हॅल्यू आहेत मगाशी सांगितलं आणि आता सांगितलं कोणत्या व्हॅल्यू आहेत अँग्युलर मोमेंटमच्या व्हॅल्यू. कुणाची व्हॅल्यू ते बनवून अँग्युलर मोमेंटमच्या. म्हणून ह्या पॉस्टुलेट्स मध्ये काय सांगितलं बघा, द रेडियस ऑफ ऑर्बिट, जे रेडियस आहे ऑर्बिटचे हे जे रेडियस आहे, द रेडियस ऑफ ऑर्बिट कुणाचं ऑर्बिट ऑफ अँड रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, जे इलेक्ट्रॉन फिरले त्यांचं काय असणार आहे, ते त्यांची व्हॅल्यू काय कशी असू शकत नाही, त्याला काही फिक्स झालेले आहेत, त्या व्हॅल्यू कशा झाल्यात बनवून फिक्स झाले. मग ते कशाच्या आधारावर फिक्स झाल्या, ज्यांचं अँग्युलर मोमेंटम किती असायला पाहिजे, n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याला आपण काय म्हणू शकतो आपण मेन प्रिन्सिपल क्वांटम नंबरचे किती असणार ते, किंवा त्याला इंटिजर असतो, तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो इंटिजर मल्टिपल, त्याला कशाने गुणायला पाहिजे बनवून प्लॅंक कॉन्स्टंट, कशाने गुणायला पाहिजे प्लॅंक कॉन्स्टंट गुणल्यावर जी व्हॅल्यू तिथं ते ऑर्बिट असणार. ओके, थोडक्यात एवढंच सांगायचं आहे सेकंड पोस्टुलेट मध्ये, जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणारे जे ऑर्बिट आहेत ते ऑर्बिट फिक्स आहे, ते ऑर्बिट कसे आहेत फिक्स, मध्ये कशाच्या आधारावर फिक्स झालेले आहेत, ज्यांचा अँग्युलर मोमेंटम किती आहे इंटिग्रल मल्टिपल म्हणजे कुणाचा प्लॅंक कॉन्स्टंट, तिथे ते ऑर्बिट फिक्स झालेले आहे. मग अँग्युलर मोमेंटम किती असतं mvr, किती असतं mvr, आणि हे इंटिग्रल मल्टिपल इंटिजर किती नंबर असणार n, मल्टिपल म्हणजे गुणाकार, आणि प्लॅंक कॉन्स्टंट किती असणार आहे h/2π, किती असणार आहे h/2π. ओके, हे सेकंड पोस्टुलेट झालं, हे सेकंड पोस्टुलेट. आता आपल्याला बघायचं आहे थर्ड पोस्टुलेट. आता आपल्याला काय करायचं बाळांनो, थर्ड पोस्टुलेट बघायचं. थर्ड पोस्टुलेट काय सांगतं, तर थर्ड पोस्टुलेट मध्ये काय सांगितलं बघा, an electron can make a transition, an electron can make a transition from one of its orbits to another orbits having lower energy. In doing so it emits a photon of energy equals to the difference in its energy in the two orbits. म्हणजे काय, हे जे तीन पॉस्टुलेट्स आहेत यांचे स्टेटमेंट तुम्हाला बुक्स मध्ये अवेलेबल आहेत, एकदम डार्क ब्लॅक कलरने यांचे स्टेटमेंट दिले, तुम्ही ते हवं तर परत एकदा बघू शकता. तर त्या स्टेटमेंट तर तुम्हाला पाठ असलंच पाहिजे, त्याच्यापेक्षा महत्वाचं काय ते स्टेटमेंटचा अर्थ लागला पाहिजे, आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं त्या स्टेटमेंटचा फॉर्म्युला कळायला पाहिजे, कळालं का त्या तीन पॉस्टुलेट्सचे तीन फॉर्म्युले तुम्हाला कळाले पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणजे या तिसऱ्या पोस्टुलेट मध्ये काय सांगितले बाळांनो, द इलेक्ट्रॉन कॅन मेक अ ट्रान्झिशन,
फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ज्यावेळी ट्रान्झिशन परफॉर्म करणार आहे किंवा ट्रान्झिशन इलेक्ट्रॉन मध्ये घडणार आहे. समजा आता इथं मी एक एक्झाम्पल घेतले, हे घेतले मी एक ऍटम घेतलाय ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ऑर्बिट दाखवतो. आता याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन आहे बरोबर, हायड्रोजनचा समजा ऍटम आहे, त्याच्यामध्ये समजा मी इलेक्ट्रॉनला एक्साइट केलाय, वरती गेलेला आहे, हायर ऑर्बिट मध्ये गेलाय. ओके, आणि थोड्या वेळानंतर ऑब्विसली तो काय येणार, लोअर ऑर्बिट मध्ये येणारच आहे बरोबर ना, कारण हे ऑर्बिट तर एम्प्टी झालं. हायड्रोजन मी एक ऍटम घेतला, त्याच्यात पहिला तर इलेक्ट्रॉन इथं होता, कुठं लोअर ऑर्बिट मध्ये होता, n = 1. नंतर मी त्याला एनर्जी दिली, त्याला हीट एनर्जी देऊ शकतो किंवा आणि कोणतीही एनर्जी मी त्याला देऊ शकतो. ही एनर्जी देऊन मी त्याला त्या इलेक्ट्रॉनला एक्साइट केलं, म्हणजे वरच्या ऑर्बिट मध्ये त्याला जम्प करायला लावलं. एनर्जी देऊन तो वरच्या म्हणजेच हायर ऑर्बिट मध्ये जम्प केला. आता तिथं तो काही वेळ फिरेल नाही असं नाही, काही वेळ रिव्हॉल्व होईल, तर थोड्या वेळानंतर परत तो हायच्या ओरिजिनल स्टेटला यायचा प्रयत्न करणार, परत तो ओरिजिनल स्टेटला यायचा प्रयत्न करणार. ओके, मग मला त्याच्यामध्ये ह्या पॉसिबिलिटीमध्ये काय सांगितलंय बघा, ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधनं लोअर ऑर्बिट मध्ये ट्रान्झिशन परफॉर्म करणार आहे, वेन दिस इलेक्ट्रॉन जम्प्स म्हणू शकता तुम्ही, जम्प करणार ना, उडी मारणार आहे हायर टू लोअर, किंवा ह्यालाच तुम्ही ट्रान्झिशन पण म्हणू शकता, ह्यालाच तुम्ही काय म्हणू शकता बघा, ट्रान्झिशन. वेन इलेक्ट्रॉन काय सांगितलं बघा, सांगा ट्रान्झिशन परफॉर्म करणार आहे हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट, म्हणजे इथून तो इथे येणार आहे. त्यावेळी तो काय करणार बघा, त्याच्यात जी एक्सेस झालेली एनर्जी होती, जी एनर्जी घेऊन तो वरती गेला होता, म्हणजे हायर ऑर्बिट मध्ये गेला होता, म्हणजे जेवढी एनर्जी गेन म्हणजे घेऊन तो हायर ऑर्बिट मध्ये गेला होता ना, तेवढी एनर्जी तो लाईटच्या फॉर्म मध्ये बाहेर टाकणार आहे. कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर टाकणार, लाईटच्या. त्याला तुम्ही काय म्हणायचं, फोटॉन. त्याला काय म्हणायचं, फोटॉन. तेच ह्या पॉसिबिलिटी मध्ये सांगितलं. या पॉसिबिलिटी मध्ये काय सांगितलं, ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये ट्रान्झिशन परफॉर्म करणार आहे, त्यावेळी काय करणार, तो एक एनर्जीचा फोटॉन रिलीज करणार आहे किंवा इमिट करणार आहे. मग त्या फोटॉनची एनर्जी किती असणार आहे, प्लॅंक्स थेरी मध्ये फोटॉनची एनर्जी किती सांगितली बाळांनो, E = hν सांगितलेली आहे. याच म्हणजे प्लॅंक कॉन्स्टंट, आणि न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. न्यू याला काय म्हणायचं, न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. म्हणजे प्लॅंक थेरी काय सांगते, जो बाहेर पडलेला फोटॉन आहे त्याची एनर्जी किती असते, फक्त त्या प्लॅंकचा जो कॉन्स्टंट आहे 6.6 × 10⁻34, त्याला फक्त फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला त्याची एनर्जी येणार या फोटॉनची. खरं बोर्सनं काय सांगितलं, बोर्सनं वेगळा फॉर्म्युला दिला. बोर्सनं काय सांगितलं की ह्या ऑर्बिट मधली एनर्जी जर आपण या हायर ऑर्बिट मधली एनर्जी आणि ह्या लोअर ऑर्बिट मधली एनर्जीचा जर आपण डिफरन्स घेतला, सबट्रॅक्शन घेतलं, ती एनर्जी पण ह्या एनर्जी एवढीच असते, म्हणजे जी प्लॅंक्सने सांगितली होती तेवढीच असते. म्हणजे याचा फॉर्म्युला काय सांगितला, एम म्हणजे हायर ऑर्बिट धरूया, आणि हा एन म्हणजे लोअर ऑर्बिट बरोबर. EM - EN धरू शकता किंवा PQ पण धरलं तरी काय हरकत नाही. थोडक्यात काय, हे जे पहिले एनर्जी असणार ती ऑब्विसली हायर एनर्जी असणार आहे, आणि दुसरी असणार आहे ती लोअर एनर्जी. लोअर एनर्जीचं ऑर्बिट कळलं ना, मी काय सांगलो ते, ऍक्च्युअली एनर्जी ते इलेक्ट्रॉन, लोअर होणारे इलेक्ट्रॉनचे आहे, कळलं ना. म्हणजे ह्या पॉसिबिलिटी मध्ये काय सांगितलं आपल्याला की ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधनं लोअर ऑर्बिट मध्ये ट्रान्झिशन परफॉर्म करते, त्यावेळी त्याच्यातनं फोटॉन बाहेर पडतो. त्या फोटॉनची एनर्जी पहिलाच प्लॅंकने सांगितलेली होती, ती किती असते, h × खरं ते फॉर्म्युला यानं दिला नाही, कारण तो ऑलरेडी हेनं सांगितलेला आहे, प्लॅंक्सनं सांगितलेलं आहे. तर ह्यानं काय सांगितलं, बोर्सनं काय सांगितलं, ती एनर्जी त्या 2 ऑर्बिट मधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जी डिफरन्स एवढी असते. किती असते, म्हणजे ह्या ऑर्बिटची मी एनर्जी काढायची, ह्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी काढायची, त्याचा डिफरन्स घेतला, वजाबाकी घेतली, सबट्रॅक्शन घेतलं, तर ती जी व्हॅल्यू येणार आहे तेवढी एनर्जी कोणाची असते, ह्या फोटॉनची असते. म्हणजे दोन्ही इक्वेशन जर मी कंपेअर केली मग कंबाईन केली, यांची कुठली साईड सेम आहे बघा बाळांनो, LHS सेम आहे, मग RHS कंपेअर करू शकतो. मग किती असणार सांगा, hν = En - Ep लिहू शकता, किंवा इथे m यांच्या ठिकाणी मी m आणि n च्या ठिकाणी n आणि p घेऊ शकतोय. m आणि n घेतलं तरी चालते, आणि n आणि p घेतलं तरी चालतं. शेवटी काय, लोअर ऑर्बिट मायनस हायर ऑर्बिट मधनं, म्हणजे थोडक्यात काय, हायर एनर्जी मधनं लोअर एनर्जी तुम्हाला वजा करायची. ओके, म्हणजे कळालं का बघा. परत एकदा तिसरं जर असं डिफिकल्ट आहे पॉसिबिलिटी, त्याच्यामध्ये काय सांगितले परत एकदा सांगतो बघा. अन इलेक्ट्रॉन मेक अ ट्रान्झिशन, ज्यावेळी इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन परफॉर्म करणार आहे फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट टू द अनदर ऑर्बिट, एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जेव्हा तो ट्रान्झिशन परफॉर्म करणार आहे, त्यावेळी काय होते बाळांनो, तो फोटॉन इमिट करतोय, त्यातनं लाईट इमिट होते, त्यालाच काय म्हणायचं, फोटॉन.
त्यालाच काय म्हणायचं फोटॉन. ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये येतो त्यावेळी त्याच्यातून काय बाहेर पडतो, लाईट बाहेर टाकतो. त्या लाईटलाच काय म्हणायचं बाळांनो, फोटॉन. त्या फोटॉनची एनर्जी किती असते ह्या पॉसिबिलिटी मध्ये सांगितले. किती असते ती, त्या दोन ऑर्बिट मधल्या एनर्जीचा डिफरन्स. काय सांगितलं प्रत्येकला, त्या दोन ऑर्बिट मधल्या एनर्जीचा डिफरन्स एवढी ती एनर्जी असते. मग पहिल्यांदा किती एनर्जी प्लँकने सांगितली होती, E = hν. तिथे व्हॅल्यू पुट केली आणि तिथे En - Ep लिहू शकता, Em - En लिहू शकता. थोडक्यात काय, लोअर ऑर्बिट म्हणजे हायर ऑर्बिटची एनर्जी, हायर एनर्जी मायनस लोअर एनर्जी. कळलं ना नक्की? ओके, हे 3 पॉस्युलेट्स आपल्याला स्टडी करायचे होते आणि ते आपण केलेले आहोत. महत्वाचं काय बाळांनो, याचे स्टेटमेंट तर तुम्हाला पाठ करावे लागतील. महत्वाचे त्यांचे फॉर्म्युले पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. पहिला पॉस्युलेटचा फॉर्म्युला काय होता, पहिल्या पॉस्युलेट मध्ये काय सांगितलं, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन व्हिच ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिट. पहिलं स्टेटमेंट सांगा, द इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन व्हिच ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिट. कळलं? फॉर्म्युला महत्वाचा. फॉर्म्युला काय, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स कसा लक्षात ठेवायचा, सर्क्युलर ऑर्बिट साठी. फॉर सर्क्युलर ऑर्बिट व्हिच फोर्स इज नेसेसरी, सेंट्रिपिटल. सो सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिकच का, इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो, न्यूक्लियसवर पण चार्ज असतो. दोन चार्जेस मध्ये असणारा फोर्स कोणता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू किती असते, mv²/r. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची व्हॅल्यू किती असणार, ze²/4πε_r². ओके, आता दुसरं पॉसिबिलिटी काय होतं सांगा बरं. The radius of orbit of an electron can only take a certain fixed value such that the angular momentum is equal to the integral multiple of Planck constant. म्हणजे angular momentum हे कुणाशी बॅलन्स झालेला आहे, ऑर्बिट्स जे फिक्स केलेले ऑर्बिट आहेत. इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिट मध्ये फिरणार, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये फिरणार, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये फिरणार. हे जे फिक्स केलेले ऑर्बिट आहेत हे कोणाच्या फॉर्म मध्ये फिक्स केले म्हणून, कोणाच्या फॉर्म मध्ये फिक्स केले, ज्यांचं अँग्युलर मोमेंटम कशाने बॅलन्स झालं पाहिजे किंवा कशाने बॅलन्स झालेला आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. म्हणजे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला कशाने बॅलन्स झाला, इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट बॅलन्स झालेला. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, mvr. काय असतोय, mvr. आणि इंटिग्रलचं n येणार, इंटिजर नंबर n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इंटू h/2π. ओके, तिसरं पॉसिबिलिटी काय सांगते बाळा, परत सांगा. द इलेक्ट्रॉन कॅन मेक अ ट्रान्झिशन फ्रॉम वन ऑर्बिट टू द अनदर ऑर्बिट्स हॅव्हिंग लोअर एनर्जी. सो in doing it emits a photon whose energy equals to the energy difference between these two orbits. जो फोटॉन ज्यावेळी इमिट होणार आहे, ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये येणार आहे, त्याच्यातून फोटॉन बाहेर पडणार आहे, त्याची एनर्जी किती असणार आहे, त्या दोन ऑर्बिट मधल्या एनर्जीचा डिफरन्स एवढे असणार. आता याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणा, ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट होतो, हायर टू लोअर, मी काय सांगितलं, हायर टू लोअर, हायर टू लोअर, परत एकदा सांगतो, हायर टू लोअर, त्याच वेळी फोटॉन बाहेर पडतो. अगदी त्याच वेळी फोटॉन इमिट होतोय. लोअर ऑर्बिट मधनं हायर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन गेला, लोअर ऑर्बिट मधनं हायर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जर जंप झाला तर फोटॉन इमिट होणार नाही. ओके, एवढं आपण ह्या बोर्सच्या ॲटॉमिक थ्री मध्ये बघितलं. ह्या ॲटॉमिक थ्री मध्ये अजून आपल्याला काय बघायचंय, मग काय बघायचंय, अजून आपल्याला रेडियस बघायचंय, रेडियस साठी असणार रिलेशन बघायचंय, व्हेलॉसिटी साठी असणार रिलेशन सुद्धा बघायचंय. ओके.